नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंवरती तोंडसूक घेतलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुपारी घेण्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं हे आव्हान गिरीश महाजनांनी दिलंय. न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी गुजरातला जात असल्याचं जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्ध केलं तर आपण राजीनामा देऊ असं देखील महाजन म्हणाले. आणि नुसतं बोलण्यापेक्षा मला वाटतं नुसतं बोलून चालत नाही. आपलंही काही पाहिजे की नाही. जसं मुख्यमंत्री म्हणून सगळं आपलंही कर्तृत्व काय. मग सांगा, मी नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी ज्यावेळेला पालकमंत्री झालो त्यावेळेला त्यांचं सरकार तिथे होतं, त्यांचं बहुमत होतं, त्याचे नगरसेवक आलेले होते, भुजबळांची सत्ता उलटवून ते त्या ठिकाणी आले. महापालिकेची निवडणूक झाली, मी नेतृत्व त्या ठिकाणी केलं, माझ्याकडे चार्ज होता सगळा तिथला. 2 लोकच राहिलेत. मग मी करून दाखवलं. या माणसाला एक महापालिका सांभाळता येत नाही. एक आमदार राज्यामध्ये निवडून आला, तो सुद्धा चालला गेला शिवसेनेमध्ये, परत आमच्याकडे परत त्या ठिकाणी येऊन गेला. 7 नगरसेवक निवडून आले, त्यातले 6 पळून गेलेत. म्हणजे मग आपण काय बोलतोय, लोकांना काय उपदेश करतोय, आणि आपल्याकडे काय आहे, आपण कुठे आहोत, हे मला वाटतं आपण तपासलं पाहिजे. नुसतं बोलून नाही चालणार, तुमचं कर्तृत्वही पाहिजे. तुम्ही तसं करूनही दाखवलं पाहिजे. अन्यथा नुसत्या नकला करायच्या, क्लिप दाखवायच्या, तोडून मोडून काहीतरी मोदीजींच्या 2 शब्द दाखवायचे आणि बघा हे काय म्हणतायत, ते काय म्हणतायत. मला वाटतं एवढं शेकडो टीएमसी पाणी आमचं वाहून जाणारं जर आम्ही आमच्या भागामध्ये वळवलं तर केवढा मोठा फायदा होणार आहे. मराठवाड्याला त्याचा फायदा होणार आहे, नाशिक विभागाला फायदा होणार आहे, जळगावपर्यंत आम्हाला गिरणार त्या ठिकाणी 12 महिने तर पाणी मिळणार आहे. आणि हे सोडून द्यायचं आणि काहीतरी दिशाभूल करायची. आता इतक्या मेहनतीने आम्ही सर्वे केलेत, आम्ही त्यातलं थेंब पाण्याचं नियोजन केलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आम्ही आमच्याकडे आणतोय आणि आपलं उठायचं आणि काहीतरी चाललं गुजरातला पाणी. कुठे एक थेंब जर पाणी जात असेल तिकडे, एक थेंब आमच्या इच्छाचं, तर मी राजीनामा देईल. मी पुढे सुद्धा निवडणूक लढवणार नाही. मी आपल्या दाव्याने सांगतो. नाही, दादांनी सांगितलं माझ्याकडे पुरावा आहे, मी ऑफ द रेकॉर्ड देतो, मी तुम्हाला नंतर देतो. मला वाटतं दादांनी तो समोर सांगितला पाहिजे. असा एवढा गंभीर आरोप करताना त्यांनी सांगितलं पाहिजे ना, किंवा हे बघा हा कागद आहे, ही नोटीस दिली त्यांना, हे असं म्हटलं, हे तसं म्हटलं, असं त्यांनी सांगायला पाहिजे. तसं असेल तर मग दादाच आधी येतील भाजपमध्ये, मला असं वाटतं. पण आम्ही तसं काही करत नाही. राज्यासह देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान 18 तारखेला म्हणजेच परवा होणार आहे. देशातल्या 13 राज्यातल्या 97 जागांवरती परवा मतदान पार पडेल, ज्यात राज्यातल्या 10 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्या अनुषंगानं आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून इथल्या प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात राज्यात सोलापूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली तसंच परभणी आणि लातूर या लोकसभा मतदारसंघात परवा मतदान पार पडणार आहे. 18 तारखेला राज्यभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे उन्हाच्या पाऱ्याबरोबर प्रचाराचा फीवरही वाढलेला बघायला मिळाला. मात्र संध्याकाळनंतर म्हणजे संध्याकाळी 5 नंतर आता इथला प्रचार थांबलाय. सोबतच या 10ही मतदारसंघातल्या मतदान केंद्रांवर आता निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्यासाठी आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी खडसेंनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. विरोधकांना वाटत होतं की मी दवाखान्यातून परत येणारच नाही, मात्र मी त्यांना पुढे पाठवेन आणि मगच जाईन असा इशारा खडसेंनी यावेळी दिला. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकनाथ खडसे रुग्णालयात दाखल होते. रावेरमध्ये सध्या खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे विरुद्ध उल्हास पाटील असा सामना रंगतोय. आमचे विरोधक म्हणायचे आता नाथाभाऊ के प्रचारात, आता नाथाभाऊ के हॉस्पिटलमधून परतच येणार नाही आता कायमचा. पण त्यांना मी सांगितलं मी तुमचा बाप आहे, तुम्हाला पुढे घालेल. पण नाथाभाऊ आला की नाही रबरासारखा तुमच्या समोर. कितीही विरोधकांनी स्टाफ केले, कितीही विरोधक काही बोलले तरी तुमच्या आशीर्वादानं नाथाभाऊ असाच उभा राहणार आहे.
उस्मानाबाद येथील युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उस्मानाबादचे खासदार आणि नाराज रवींद्र गायकवाडांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर उमरगा पोलीस स्थानकात हा गुन्हा नोंद झालाय। निंबाळकरांनी आपल्याला शिवीगाळ करून बदनामी केल्याचा आरोप रवींद्र गायकवाडांनी केलाय। यासाठी पुरावा म्हणून त्यांनी व्हिडिओ क्लिपही सादर केली आहे। विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड पुन्हा तिकिटासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना तिकीट न मिळाल्यानं ते चांगलेच नाराज झालेत आणि यातूनच आता युतीमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या प्रचारासाठी सातारा शहरातून आज पदयात्रा काढली। या पदयात्रेमध्ये शिवेंद्रराजे समर्थकांमधली मोजकीच कार्यकर्ती मंडळी दिसली। उदयनराजे भोसले दुखापतीमुळे या पदयात्रेत उपस्थित नव्हते। साताऱ्याची जनता उदयनराजेंना खासदार करून दिल्लीत पाठवेल असा विश्वास यावेळी शिवेंद्रराजेंनी व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अभिनेता रितेश देशमुखने देखील उडी घेतली आहे। 56 इंचांच्या छातीवरून त्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावलाय। मावळते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या माणुसकीचं दर्शन आज लोकांना घडलं। ते उरण परिसरातून जात असताना अपघातात जखमी झालेला एक तरुण रस्त्यावरती पडला होता। ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात जखमी झालेला हा तरुण रस्त्यावरती होता। या तरुणाला बघितल्यानंतर नियोजित कार्यक्रमाला महत्त्व न देता तातडीनं पार्थ पवार यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला आणि त्या तरुणाला वैद्यकीय मदत मिळवून दिली। तसंच ट्रक चालकाला पोलिसांच्या हवालीही केलंय। पुण्यात काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा खऱ्याखुऱ्या चौकीदाराच्या हस्ते प्रकाशित केला। यावेळी मोदींनी 12 तास चौकीदारांची ड्युटी करावी असं आव्हान चौकीदारांनाच दिलं। यावेळी पुणे लोकसभा काँग्रेस उमेदवार मोहन जोशी, शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह इतरही अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्राचं लोकदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा गडावरती विविध संघटनांच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आलंय। जेजुरी गडावरती देवदर्शनासाठी आलेल्या भाविक भक्त, पुजारी, सेवक वर्ग यांना मतदान करण्याचं आवाहन केलं जातंय। मतदारांची जागृती करण्यासाठी विविध खेळ, घोषणा, गाणी गाऊन मतदारांमध्ये जनजागृती निर्माण केली जाते। भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले। कशेळी गावातून या रॅलीला सुरुवात झाली असून कोणगाव इथं या रॅलीचा समारोप झाला। या रॅलीच्या माध्यमातून कपिल पाटील यांनी मतदारांशी संवादही साधला। माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून परिचारक गट संजय शिंदेंना 4 हात लांब ठेवूनच आहे। खरं तर सोशल मीडियावरती शिंदे आणि परिचारक गट जवळचे मानले जात होते, पण खेड भाळवणीच्या सभेमध्ये प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्यांना सरळ सांगून टाकलं की संजय शिंदे दोस्त असले तरी आमची लाईन वेगळी आहे। निंबाळकर, फडणवीस, मोदी अशी पकडलेली आहे। इतकंच नाही तर लोकशाही आहे, ज्याला जायचं त्यांनी उघड जावं असंही परिचारक म्हणाले। जळगाव इथल्या प्रचार सभेत जितेंद्र आव्हाडांनी कवितेच्या माध्यमातून मोदींवरती जोरदार टीका केली आहे। आव्हाडांच्या या कवितेला उपस्थित मतदारांनीही जोरदार प्रतिसाद दिला। मुंबई नाशिक महामार्गावरती पडघा टोल नाक्यावरती तुफान हाणामारी झाली। प्रवाशांमध्ये झालेला हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या टोल कर्मचाऱ्यालाच एका प्रवाशानं मारहाण केली। त्यामुळे टोल नाक्याचे सर्व कर्मचारी गोळा झाले आणि त्या प्रवाशाला बेदम मारहाण करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा इथल्या इन्फंट जीजस सोसायटीतील मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याची बाब समोर आली होती। आता आणखी 4 मुलींवरती अत्याचार झाल्याचा खुलासा समोर आलेला आहे। त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलंय। या प्रकरणी राजुरा पोलिसांनी छबन पचारे या व्यक्तीला अटक केली आहे। मालेगावमध्ये सायने औद्योगिक वसाहत क्षेत्रातील एका सूत कारखान्याला आग लागली। आगीत कारखान्यातील कापसाच्या गाठींसह सर्व यंत्रसामुग्री जळून खाक झाली आहे। या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात सध्या यश आलंय, मात्र आगीचं नेमकं कारण अजून कळू शकलं नाहीये। उस्मानाबादेत सागर ॲग्रोटेक प्लायवूड कंपनीच्या कच्च्या मालाला वीज पडून मोठी आग लागली। यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ही आग आटोक्यात आणण्याचे अग्निशमन दलाकडून बरेच तास प्रयत्न करण्यात आले।
तिकडे इंदापूरमधल्या लाखेनाडी इथं देखील घराला भीषण आग लागली। या आगीत संपूर्ण घर जळून खाक झालंय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र या घराजवळ असलेल्या गोठ्याला ही आग लागल्यामुळे यामध्ये 3 गायी, 10 शेळ्या आणि काही कोंबड्यांचाही मृत्यू झालाय। वाशिममध्ये महिला शेतामध्ये इंधन गोळा करण्यासाठी गेली असताना रानडुकरानं तिच्यावरती हल्ला केलाय। या महिलेच्या छातीवरती जबर मार लागला असून अमरावतीमधील रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। रामनवमी उत्सवाच्या काळात साई भक्तांनी बाबांच्या झोळीत भरभरून दान दिलंय। 4 दिवसात तब्बल 4,16,00,000ची देणगी साई चरणी अर्पण करण्यात आली आहे। दरवर्षी शिर्डीत तब्बल 3 दिवस रामनवमी उत्सव चालतो। दुसरीकडे आज पंढरपुरात चैत्र एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला। राज्याच्या कानाकोपऱ्यातून 2 लाख भाविक कालपासून पंढरपुरात दाखल झालेत। विशेष म्हणजे सर्व वारकरी आज एकादशीचा उपवास करत असतात, पण देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। आज चैत्र महिन्यातील कामदा एकादशी निमित्त पहाटे विठ्ठलाची महापूजा करण्यात आली। शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा असल्यानं देवानी तेथील लग्नात भोजन केल्याची आख्यायिका आहे। त्यामुळे आज विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवण्यात आला। त्यामुळे या एकादशीचा लंगडी एकादशी असा देखील उल्लेख केला जातो। राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडलाय। तिकडे नांदेडमध्ये देखील जोरदार पाऊस झाला। यामुळे उष्म्यापासून मोठी सुटका झाली आहे। मात्र अनेक पिकांना याचा फटका बसलाय। अकोल्यात बार्शी टाकळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गारपीट झाली आहे। या ठिकाणी आजपासून आसरा माता यात्रा उत्सव चालू झालाय आणि या यात्रेमध्ये बरीच धावपळ उडाली। पावसामुळे काही भागात गारपिटीसह झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे झाडंही कोसळली आहेत। वर्ध्यामध्ये भर उन्हातच रिमझिम पाऊस झाला। या ठिकाणी काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठं नुकसान झालं। वर्धा, पुलगाव, आर्वी, कारंजा या तालुक्यातील काही भागात पावसाच्या आगमनानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। तिकडे यवतमाळमध्ये रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। काल झालेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा मात्र निर्माण झालाय। उस्मानाबाद उमरगा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। या गारपिटीमुळे आंबा, डाळिंब, पपई या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झालाय। परभणी जिल्ह्यातही सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं थैमान मांडलं। पाथरी तालुक्यातल्या अंधापुरी इथं झाडावरती वीज कोसळली, ज्याच्यामध्ये 2 मेंढपाळ आणि 40 शेळ्या दगावल्यात। अवकाळी पावसानंतर या भागात मोठ्या प्रमाणात वादळी वारं आणि विजाही चमकल्या। पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी बाळू काळे, कृष्णा शिंदे आणि रामभाऊ शिंदे यांनी झाडाचा आसरा घेतला होता, पण झाडावरच वीज पडल्यानं त्यापैकी 2 जण दगावले तर 1 जण गंभीर जखमी आहे। संगमनेर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। यावेळी गाराही पडल्या। अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची पुरती धावपळ उडाली। भंडाऱ्यात वाढत्या तापमानासोबतच जलप्रकल्पातील पाणी साठ्यात देखील कमालीची घट होतीये। 2 मध्यम प्रकल्पांसह 12 प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे। जिल्ह्यातील तलावांमध्ये सध्या फक्त 19% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। परिणामी आगामी काळात पाण्याचं गंभीर संकट इथे निर्माण होऊ शकतं। तिकडे मुरबाडमध्ये देखील पाणी टंचाईचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतोय। दुर्गापूर या आदिवासी वस्तीत पाण्यासाठी चक्क अंगाला हळद लागलेल्या नवरी मुलीला देखील तब्बल 4 तास पाणी भरण्यासाठी थांबावं लागल्याचं भयान वास्तवही समोर आलंय। जलसंधारणाच्या चळवळीला महाराष्ट्रात चांगलंच बळ मिळू लागले। नाशिक जिल्ह्यातल्या घोरवड या गावानं वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतलाय। या गावामध्ये सध्या पहिल्या टप्प्याची कामं जोरात सुरू आहेत। सध्या खड्डे खणण्याच्या कामात गावकऱ्यांनी मोठ्या हिरिरीनं सहभाग घेतलाय। मूळचे घोरवडकर असलेले अनेक जण मुंबईवरून खास सुट्ट्या काढून आलेले आहेत। 2 दिवस शेकडो जणांनी मिळून डोंगर उतरला आणि सीसीटी पद्धतीनं खड्डे खणले।
या सीसीटीच्या नियोजनामध्ये पाणी फाउंडेशननं सुद्धा मोलाची भूमिका बजावली. कोकणातील हापूस पीक यावर्षी संकटात सापडलं असून वातावरणातील बदलाचा आंबा पिकावरती मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतोय. सध्या कोकणातील आंब्याच्या बागा वेगवेगळ्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. या पूर्वीच्या वादळ आणि पावसामुळे हापूस पीक उत्पादन घटण्याची शक्यता देखील शेतकऱ्यांकडून वर्तवली जाते. या धक्कादायक बातमीसोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.